जालन्यामध्ये जाऊयात. रावसाहेब दानवे हे आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत. देशामध्ये सध्या चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. अनेक दिग्गजांचं भवितव्य हे आज मतपेटीत बंद होत आहे. काय नेमका मतदारांच्या कुणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील 11 मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडते आणि जालन्याचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे हे आपल्या कुटुंबासह पोहोचलेले आहेत मतदानासाठी. त्यांचे चिरंजीव देखील वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी आपण जिंकून येऊ असा देखील विश्वास व्यक्त केला होता. तर दुसरीकडे संदीपान भुमरे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. वेळेला औरंगाबादमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते आहे. औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे शिवसेनेचे आणि इम्तियाज जलील विद्यमान खासदार यांच्यामध्ये लढत होते आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील हे देखील पुण्यामध्ये मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज जे आहेत ते सकाळी लवकरच आपला मतदानाचा जो हक्क आहे, जे राष्ट्रीय कर्तव्य आहे ते पार पडत आहेत. एक मत जे आपलं बहुमूल्य असतं ते वाया घालवू नका, मतदान करा असं आवाहन वेळोवेळी निवडणूक आयोगाकडून देखील करण्यात येतं, प्रशासनाकडून देखील करण्यात येतं. त्यामुळे स्वाभाविकच आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी राजकीय नेते मंडळी देखील सकाळीच घराच्या बाहेर पडलेली आहेत. अनेक सामान्य नागरिक देखील घराच्या बाहेर पडलेली आहेत. त्यासोबतच उन्ह देखील वाढू लागलेली आहे. त्यामुळे उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी देखील मतदार राजा हा सकाळीच मतदान करण्यावर जास्तीत जास्त भर देत असतो. तर दुसरीकडे आता चंद्रकांत पाटील हे देखील मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी आपलं मतदान जे आहे ते केलेलं आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत. महाराष्ट्रातल्या 11 जागांवर मतदान सध्या सुरू आहे.